चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलमध्ये। बघा मित्रांनो, आता आपण काम करणार आहे का टीएटीचे जे आता परीक्षा येणार या संदर्भात आपण नवीन नवीन अपडेट असतील, त्याच्यानंतर जो मॅथ्सचा असेल, बुद्धिमत्ता असेल, सिलेबस असेल किंवा इतर विषय असेल तो देखील आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, आजचा आपण पहिलं लेक्चर असणार आहे। या लेक्चरद्वारे आपण आता सुरुवात करतोय। बघा काय मित्रांनो, बघा सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट, आता बघा आपण लेक्चर पहिला आपण घेतोय, यामध्ये आपण बेसिक गणित घेणार आहे। बघा काय घेणार आहे, एकदम बेसिक मॅथ्स घेणार आहे का। म्हणजे बेसिक मध्ये कोणत्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, जसं की बेरीज, वजाबाकी, बरोबर ना। म्हणजे काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट का, जी गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही जा, कुठल्याही परीक्षेचं गणित असू द्या, तुम्हाला काही नियम माहित असणं गरजेचं आहे। ते म्हणजे काय, गणितीय क्रिया आणि त्यामध्ये चिन्हांचे नियम हे माहित असणं गरजेचं आहे। एकदम बेसिक व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो, हे बेसिक गोष्टी माहिती होऊन घ्या आणि याच्यानंतर आपण पुढला जो सिलेबस असणार आहे तो पुढील लेक्चरद्वारे आपण कंटिन्यू करणार आहे। ठीक आहे, चला आता बघू आपण टीएटीचा अभ्यासक्रमाला आता आजपासून सुरुवात करतोय। चला नेक्स्ट बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आता आपल्याला जर गणितामध्ये चांगले मार्क पाहिजे असेल, ठीक आहे ना, जर गणितामध्ये कॅल्क्युलेशन आपलं चांगलं पाहिजे असेल, फास्ट पाहिजे असेल, तर आपल्याला पाडेस म्हणजे टेबल हे साधारणपणे 1 ते 30 पर्यंत, बघा किती, 1 ते 30 पर्यंत पाढे पाठांतर असणं गरजेचं आहे। बघा, आणि जर पाढे पाठांतर नसेल तर तुम्हाला वेळेवरती पाढाही तयार करता येणं गरजेचं आहे। पुढे बघा मित्रांनो, स्क्वेअर म्हणजे वर्ग, बरोबर आहे। स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग। तर तुम्हाला ऍटलिस्ट 1 ते 30 पर्यंत वर्ग, लक्षात घ्या, 1 ते 30 पर्यंत वर्ग किंवा मोठ्या संख्येचा जर वर्ग असेल तर शॉर्ट ट्रिक्सने काही सेकंदामध्ये तो तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे। जर त्याच्यावरती जर तुम्हाला वर्ग असेल किंवा घन असेल, बघा घन म्हणजे बरोबर आहे क्यूब, हे जर तुम्हाला काढता येत असेल शॉर्ट ट्रिक्सने तर तुम्ही लक्षात घ्या 1 ते 30 पर्यंत पाठांतर करा आणि काढता येत असेल तर तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स शिकवल, फक्त मला कमेंट करा। याच्यावरती स्क्वेअर असेल किंवा क्यूब असेल, वर्ग, घन, याच्यावरती पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण ऍटलिस्ट थोडक्यात काय, तर 1 ते 30 पर्यंत पाढे असेल, त्याच्यानंतर वर्ग असेल आणि घन असेल, हे पाठांतर असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। ठीक आहे, चला पुढे बघा। आता मूलभूत गणितीय क्रिया या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, पण मित्रांनो याच्यावरती जे काही क्रियांचे जे नियम आहे हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। आता आपण बेरीज करतो, बरोबर आहे, आपण काय करतो, बेरीज करत असतो। मग बेरीज करत असताना तुम्हाला कोणत्या महत्वाच्या गोष्टी येतील ह्या समजून घ्या तुम्ही आता। ठीक आहे, पुढे बघा, बेरीज काय, वजाबाकी, याला मायनस, याला प्लस, गुणाकार आपण असं क्रॉस करतो म्हणजे याला मल्टिप्लाय, आणि भागाकार म्हणजे काय, डिवाइड, बरोबर आहे। या ज्या बेसिक क्रिया आहेत याच्यावरती जे काही आता मी तुम्हाला पुढचे नियम सांगणार आहे ते नीट लक्षात ठेवा, कारण तुम्ही कोणत्याही परीक्षेला असू द्या, कुठेही असू द्या, तुम्हाला ते उपयोगी येणार आहे। कुठलंही कॅल्क्युलेशन करा, 5वी 6वी पासून कुठलंही कॅल्क्युलेशन करा, त्याचा वापर तुम्हाला अगदी करावाच लागणार आहे आणि तुम्हाला त्या बेसिकपणे समजून सांगणार आहे। ठीक आहे, चला बघा मित्रांनो, आता सुरुवात करतोय। बघा काय, आता बघा या गोष्टी थोडक्यात समजून घ्या आणि ह्या समजून घेतल्या तर मे बी तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। बघा, जेव्हा दोन संख्या, आता इथं कन्सिडर तुम्हाला करायचंय का, दोन संख्या, लक्षात घ्या काय करायचं तुम्हाला, कन्सिडर दोन संख्या, कुठल्याही दोन संख्या तुम्हाला फक्त गृहीत धरायचे। मग आता बघा मित्रांनो, समजा एखादी पहिली संख्या घेतली, तिला अधिकचं चिन्ह आहे आणि दुसरी संख्या घेतली अधिकचं चिन्ह आहे, तर आपल्याला बरोबर काय करावं लागतं, यांची अधिक म्हणजे काय, इथे तुम्हाला करावं लागणार, यांची बेरीज करावी लागणार आहे। बघा मित्रांनो, काय करावं लागतं तुम्हाला, याची बेरीज करावी लागते। मग एखादं उदाहरण घेऊया, समजा आपण घेतलं 20 अधिक 40, बघा म्हणजे काय, पहिल्या संख्याला अधिकचं चिन्ह आहे, 20ला कुठलं चिन्ह, ज्या संख्याला कुठलंच चिन्ह नसतं त्याला नेहमी लक्षात ठेवा अधिकचं चिन्ह असतं। मग इथं आपण 20ला अधिकचं चिन्ह घेतलं, दुसऱ्या संख्याला अधिक आहे आणि बरोबर काय, अधिक आहे, म्हणजे काय, या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची। मग 20 आणि 40 किती होतात, तर एकूण उत्तर येण्याचं 60 उत्तर येणार आहे। ह्या बेसिक गोष्टी पुढचं लक्षात घ्या। आता समजा दुसरं घेतला, पहिली संख्या अधिक आहे आणि दुसरी संख्या वजा आहे। आता समजा याच्यामध्येच घेऊया आपण, पहिली संख्या 20 घेतली आपण, ती अधिक आहे आणि दुसरी संख्या वजा दिलेली आहे। मग बरोबर, बघा मग काय, बरोबर बघा, मग पहिली संख्या 20ला कुठलं चिन्ह आहे, कुठलंच नाही, म्हणजे ती झाली अधिक,
आणि दुसरी संख्या दिली 40 त्याला दिले वजा, मग यांचं काय करायचं आपल्याला वजा, म्हणजे काय यांची करायची आपल्याला वजा बाकी याची करून घ्यायची, लक्षात याची काय करायची आपल्याला वजा बाकी करायची, म्हणजे 20तून 40 गेले, मग आता 20 ही लहान संख्या आणि 40 ही मोठी संख्या आहे, 20तून 40 वजा होईल का, नाही होणार, मग अशा वेळी काम करायचं मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची, काय करायचं मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, मग आता 40 मोठा आहे का 20 मोठा आहे, 40 मोठा आहे, मग 40 मधून 20 वजा करा, 40 मधून 20 गेले, डायरेक्टली आपण 20 लिहिणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, डू नॉट फॉरगेट दिस, अजिबात विसरायचं नाही, बरोबर आहे, मोठी संख्या 40 ला वजा चिन्ह, मग इथं काम करा वजा चिन्ह देऊन टाका, हे आपलं उत्तर येणार आहे, समजतंय तुम्हाला, अधिक वजा, पुन्हा सेम बघा, पहिलं वजा आहे आणि दुसरी संख्या अधिक आहे, तर आपल्याला काय भेटणार आहे वजा भेटणार आहे, म्हणजे याच्यामध्ये हाच नियम याला लागू होतो, एकतर पहिली संख्या अधिक असो किंवा दुसरी संख्या वजा असो, किंवा दुसरी संख्या अधिक असो पहिली संख्या वजा असो, काही नाही, फक्त तुम्हाला भेटणार आहे वजा, म्हणजे काय तुम्हाला याचा सबट्रॅक्शन, म्हणजे काय तुम्हाला काय करायची मित्रांची वजाबाकी करायची। नेक्स्ट बघा, जर तुम्हाला पुढील संख्या जर दोन्ही संख्या ऋण असतील, दोन्ही संख्या ऋण म्हणजे वजा असतील, तर मग काय करायचं याची लक्षात घ्या बेरीज करायची, मग आता दोन्ही संख्या घेऊया, समजा 20 पण वजा आहे आणि 40 पण वजा आहे, ठीक आहे, इथं 40 घेऊया, ठीक आहे, 20 पण चालला असता, पण वरच्या संख्या आपण घेऊया, बघा काय समजा 40 पण वजा आहे, मग यावरून काय करा, जर दोन संख्या वजा असतील, ऋण ऋण असेल, वजा वजा असेल, मायनस मायनस असेल, तर लक्षात घ्या आपल्याला रिझल्ट हा प्लस भेटतो, म्हणजे तुम्हाला त्याची काय करायची ऍडिशन बेरीज करायची, बरोबर आहे, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला अजिबात विसरायचं नाही, बघा मग 20 आणि 40 किती होतात 60 होतात, आणि मोठी संख्या आता दोघांनाही वजा असल्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, डायरेक्टली एक कुठलाही वजा देऊन टाकायचं, आपल्याला उत्तर भेटणार आहे वजा 60, फक्त लक्षात घ्या हे नियम तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे। मग आता याच्यावरून आपल्याला दोन नियम तयार होतात, एक लक्षात घ्या दोन नियम आपल्याला याच्यावरून तयार होतात, कुठले नियम आहेत ते बघा, आता जर आपण याचं चांगलं ऑब्झर्वेशन केलं, फक्त लक्षात घ्या समान चिन्ह आणि विरुद्ध चिन्ह काय आहे ते लगेच सांगतो, बघा समान चिन्ह, बघा आणि दुसरं आहे तुमचं विरुद्ध चिन्ह, ठीक आहे, बघा बघा विरुद्ध चिन्ह किंवा विरुद्ध साइन आपण म्हणतो, समान चिन्ह, समान म्हणजे काय सारखं, दोन्ही संख्याला समान चिन्ह पाहिजे, मग कुठे दोन्ही बघा समान, इथं प्लस प्लस आणि शेवटी आपल्याला भेटतंय मायनस मायनस, बरोबर आहे, प्लस प्लस आणि भेटतोय आपल्याला पुढे मायनस मायनस, मग आता मायनस मायनस भेटतोय म्हणजे हे प्लस प्लस मायनस मायनस दोन्ही चिन्ह कशी येते समान आहे, आणि रिझल्ट बघा बरं काय भेटतोय प्लस आणि प्लस, म्हणजे काय होणार तर समान चिन्हाची लक्षात घ्या नेहमी काय होते बेरीज होते, काय होते याची बेरीज होते, ऍडिशन होते, आणि विरुद्ध चिन्ह म्हणजे काय ऑपोजिट, प्लस मायनस मायनस प्लस अधिक वजा वजा अधिक, मग कुठे बघा इथं दिसते आपल्याला, बरोबर आहे, प्लस मायनस मायनस प्लस, आणि दोघांचा रिझल्ट बघा बरं कसा आहे तर वजा येतो, बरोबर आहे, म्हणून विरुद्ध चिन्हाची काय करायचे लक्षात घ्या मित्रांनो नेहमीच वजाबाकी केली जाते आणि समान चिन्हाची नेहमीच बेरीज केली जाते, हे जर नियम तुम्ही चांगले पाठांतर करून ठेवले तर 100% सांगतो कितीही मोठं उदाहरण येऊ द्या, पुढे आपण उदाहरण घेणार आहे, यामध्ये तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही, ठीक आहे, चला पुढे बघूया आता, चला नेक्स्ट बघा आता उदाहरण दिलेले, आता आपल्याला सगळ्यात पहिले आपले जे नियम आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, चला पहिलं उदाहरण बघा 701 अधिक 606, 701 ला कुठलं चिन्ह नाही म्हणजे तो अधिक आहे, आणि 606 पण अधिक आहे, मग अधिक अधिक काय होतो अधिक होतो, समान चिन्हाची बेरीज, मग डायरेक्टली यांची बेरीज करून घ्या, बघा काय करा 701 अधिक 606 यांची काय करा बेरीज करून घ्या, 6 आणि 1 7, शून्याची शून्य तसाच, 6 आणि 6 12 आणि 1 13, बरोबर आहे 1307 याचं योग्य उत्तर झालं। पुढचं आता बघा इकडे वजा दिले आणि अधिक दिले, मग आपल्याला माहिती आहे ना वजा अधिक काय असतो वजा होतो, विरुद्ध चिन्हाला म्हणजे काय याची वजाबाकी, समान चिन्हाला म्हणजे काय याची बेरीज, मग आता काम करा सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा 309 541 दिलेले, मग आता काम करा 541 मधून 390 ला काय करा वजा करा, 390 ला काय करा वजा करून घ्या, आणि मोठी संख्या 541 आहे त्याला त्याचं चिन्ह त्याला देऊन टाका, मग आता काम करा 541 वजा 390, बरोबर आहे 541 वजा 390, का आपण वजा घेतलं कारण वजा आणि अधिक यांची काय होते
वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बघा फक्त लक्षात ठेवा, वजा अधिक वजा जी संख्या मोठी असेल 541 चिन्ह नाही बघायचं. आता जर आपण याला गणितीय स्वरूपात बघितलं तर वजा 541 संख्या लहान आहे आणि अधिक 390 ही मोठी, पण आपल्याला वजाबाकी करायचे. फक्त काम करायचं, चिन्हाचा गोळ काय अधिक वजा वजा. ठीक आहे, मग आता मोठी संख्या शोधा, चिन्ह सोडून द्या, 541 घ्या आणि नंतर 390 छोटी घ्या आणि काय करा, याला वजाबाकी करा. एकातून 0 गेला किती येणार, 1 येणार. पुढे बघा, चारातून 9 जातात का, नाही जात. मग इकडे किती होणार, 14 होणार. हातच्याचा 1 कट दिला, इकडे 4 होणार. मग 14 मधून 9 गेले किती येणार, 5 येणार आणि 4तून 3 गेला 1 येणार. म्हणजे आपल्याला किती उत्तर भेटणार आहे, 151 आपलं उत्तर असणार. फक्त हे जे नियम आहे ते फक्त ते नियम समजून घ्या, बाकी काहीच गोष्टी करायची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता पुढचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता बघा काय दिले, 35 अधिक 15 वजा 45 अधिक 6 वजा 79 आणि वजा 5 बरोबर 0. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, वजा वजा आणि अधिक अधिक हे नियम फक्त पाठांतर करून घ्या, बाकी काहीच करायची गरज नाही. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे समान चिन्हाची काय होते, बेरीज होते. समान चिन्हाची काय होते लक्षात घ्या, नेहमीच बेरीज होते. मग अधिक अधिक आहेत ना ते एका साईडला काढून घ्या आणि वजा वजा जे आहेत ना त्यांना पण एका साईडला काढून घ्या. मग आता अधिक कुठला आहे बघा, 35 दिलेला आहे, इकडे आपण 35 घेऊया. ठीक आहे, 35 अधिक, पुन्हा अधिक काय इकडे बघा 15 दिलेला आहे, त्यालाही घ्या. पुढे अधिक कुठे दिसतोय, इकडे बघा 6 दिसतोय, त्याला इथे 6 ला घ्या. ठीक आहे, अजून आहे का, नाहीये. आता वजा वजा, बरोबर आहे, वजा वजाची काय होते, बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता वजाच्या साईडला घ्या, ऋण संख्या बघा मायनस वाले, हा 45 आहे, एका साईडला घ्या. पुढे बघा वजा 79, त्यालाही एका साईडला घ्या आणि 5 दिलेला आहे, त्यालाही एका साईडला घ्या. या सगळ्यांची काय करा, बेरीज करा, यांची बेरीज करा, याच्यामधून याला काय करा, वजा करून टाका. ठीक आहे, काय अडचण नाही. बघा चला यांची बेरीज करून घेऊ आपण. 5 आणि 5 10, 10 आणि 6 1606, हातच्याला आला 1, 3 1 4 आणि 1 5, किती आला, 56 आला. बरोबर आहे. नेक्स्ट बघा पुन्हा 5 आणि 5 10, 10 9 19, 19 हातच्याला आला 1 आला, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 229 आला, 229 आला. मग आता काम करा, याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्टी काय केली होती आपण, का याच्यामध्ये वजा वजाचे हे एका साईडला घेतले आणि अधिक अधिकचे एका साईडला घेतले. म्हणजे आपल्याला फायनली काय भेटलंय, तर 56 ला अधिकचं चिन्ह आणि वजा 129. आता वजा 129 का भेटला, कारण हे वजा वजा केले, वजा वजाची काय बेरीज होते आणि मोठ्या संख्येचं किंवा त्याच्यातल्या एखाद्या संख्येचं चिन्ह द्या. मग आता बघा याला अधिक आहे, इकडे चिन्ह नाही म्हणजे, आणि हा वजा आहे, अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग आता काम करा, 129 मधून 56 ला वजा करा आणि त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे 129 चं चिन्ह द्या. सिंपल आहे बघा. 9 मधून 6 गेले 3, 12तून 5 गेले किती येणार, 7. बरोबर आहे, 12तून किती गेले, 5 गेले किती येणार, आपल्याला 7 उत्तर भेटणार. आणि याच्यामध्ये काय असणार, अधिक वजा बरोबर काय वजा, हे आपण करून टाकले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 129 मोठा आहे, त्याला वजा चिन्ह आहे, म्हणून आपल्याला फायनली उत्तर भेटणार आहे वजा 73. किती उत्तर भेटणार मित्रांनो, वजा 73 हे आपला फायनल आन्सर असणार. फक्त या बेसिक ज्या क्रिया आहेत त्या समजून घ्या, बाकी काही करायची गरज नाही. आणि याच्यावर ते खूप सारे जे PYQ आहेत ते बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 2013 पासून टेटीच्या पेपर 1 पेपर 2 सगळ्यांचे प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहे, तेही आपण सोडून घेणार आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता बघा पुढील अजून एक उदाहरण दिले बघा, 420 अधिक 320 वजा 413 वजा 222 आणि अधिक 150 म्हणजे 150. आता काम करा, याच्यामध्ये काम करा, पुन्हा तोच नियम, जे जे अधिकवाले आहेत ना त्यांना एका साईडला घ्या आणि वजावाले आहेत ना त्यांना एका साईडला घ्या. मग अधिकवाले कोणते बघा, 420 बघा, 420 अधिक 320 बरोबर आहे. पुन्हा अधिक कुठे, हा वजा आहे, 150 आला बघा, 150 आला. मग काम करा, यांची डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, यांची बेरीज करू शकता. आता काय करा, अगोदर वजावाले साईडला घ्या. आपल्याला माहिती आहे वजा वजा काय होतो, वजा वजा अधिक होतो. बरोबर आहे, मग यांची काय करायची, बेरीज करायची. चला आता सोडून घेऊया आपण. बघा किती येणार, 413 बरोबर आहे, किती येणार 413. पुन्हा किती येणार 222
बरोबर आहे. हा 413 आणि 222 हे सगळे अधिकवाले आता इकडे घेतले. मग यांची काय करा, बेरीज करून घ्या. अजून यांना कोणी जोडी आहे का, नाहीये. बघा इकडे एकदा दिसतोय, दोनदा दिसतोय, बाकी सगळे अधिकवाले. चला बेरीज करून घ्या. 3 शून्य दिलेलं आहे, 0 अधिक 0 शून्यच. बरोबर आहे. 2 आणि 2 4, 4 आणि 5 9 किंवा 5 आणि 4 9, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. किती आला, 890 आला. पुढे बघा यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 4 आणि 2 6. बरोबर आहे. 4 आणि 2 किती, 6. बघा मग आता आपल्याला बघा दोन्ही संख्या आपल्याला दिलेल्या आहे. काय भेटलंय, पहिल्यांदा 890 भेटलेलं आपल्याला. बरोबर आहे. हे सगळे अधिक आहे म्हणून याला अधिकचं चिन्ह असणार. हे सगळे वजा होते म्हणून याला वजाचं चिन्ह असणार. बरोबर आहे. मग काय येणार, वजा 635. मग आता काम करा सरळ, 890 मधून 635 ला तुम्ही वजा करा, तुमचं उत्तर डायरेक्टली भेटणार आहे. आडव्या मांडणीने करा, उभ्या मांडणीने करा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुमचं उत्तर योग्य असणं गरजेचं आहे. मग काम करा, 890 वजा 635 करा. बरोबर आहे. चला शून्यातून 5 जातात का, नाही जात. मग इकडे किती होतील, 10 होतील. 10तून 5 गेला किती येणार, 5 येणार. हातच्याला 1 इकडे देऊन टाका किंवा 9तून 1 वजा करा, 8 करा, काही प्रॉब्लेम नाही, हिशोब तोच असतो. मग 3 आणि 1 4, 9तून 4 गेले किती येणार, 9तून 4 गेले किती येणार, 5 येणार. बरोबर आहे. आणि पुन्हा 8तून 6 गेले किती येणार, 2 येणार. म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आहे 255 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या कोणती आहे, 890. 890 ला कुठलं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह. अधिकचं चिन्ह द्या किंवा नका देऊ, जो काही पर्याय असेल त्याला चॉईस करून घ्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आता मित्रांनो आपण या गोष्टी बघितल्या. आता बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आता का याच्यामध्ये जे काही भागाकार असणार आहे, भागाकार गुणाकार असणार आहे, ती गोष्ट समजून घ्या जरा आता. ठीक आहे ना. बघा गुणाकार आपल्याला नॉर्मली 1-2 भागाकाराचे किंवा गुणाकाराचे उदाहरणं असतात, ते थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या बेसिकच्या ज्या नियम होती ते तुम्हाला आता सांगितलेले, ते समजून घ्या. आता 2 संख्या लक्षात घ्या. जेव्हा आता 2 संख्यांची अदला बदली होते तेव्हा कुठले नियम वापरतात हे समजून घ्या. आता बघा, ठीक आहे. बघा संख्यांची अदला बदली, बघा बघा संख्या बदल, याला काय म्हणणार आहे आपण, संख्या बदल म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला संख्या नेली, समजा उजवी बाजूकडून डाव्या बाजूला नेली तर काय होणार. आता बघा समजा हे बरोबरचं चिन्ह असणार आहे. काय असणार आहे, बरोबरचं चिन्ह असणार आहे. समजा एखादी संख्या या बरोबरच्या चिन्हाकडे, आपल्याला माहिती आहे इकडे ही राईट हँड साइड, इकडे आला लेफ्ट हँड साइड, म्हणजे उजवी बाजू आणि डाव्या बाजू. बरोबर आहे. बघा मग समजा जर उजव्या बाजूकडे किंवा डाव्या बाजूकडे, समजा डाव्या बाजूकडे जर एखादी संख्या इकडे अधिक आहे, काय इकडे अधिक आहे, आणि ही जर या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेली तर काय होणार, ती संख्या वजा होणार. म्हणजे समजा इकडे वजा 12 एक संख्या आहे, तर ती या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेणार, तर ती होणार अधिक 12. काय होणार, अधिक 12. हे नियम लक्षात ठेवा. समजा पुढची संख्या आहे का, हे सेमच आहे, समजा इकडे वजा आहे आणि इकडे अधिक आहे, तर सेम होणार, अधिक वजा किंवा वजा अधिक हे सेम टू सेम असणार आहे. मग समजा हाच इकडे वजा 12 तिकडे गेलो अधिक 12. बरोबर आहे. हे फक्त उलट असणार, किंवा इकडे अधिक 12 तिकडे गेलो वजा 12. पुढचा बघा नियम, समजा एखादी संख्या इकडे गुणाकारात आहे, काय इकडे एखादी संख्या गुणाकार आहे, इकडे गेल्यावर काय होणार, ती भागाकारामध्ये जाणार. इकडे गेल्यावरती काय होणार, भागाकारामध्ये. आणि सेम जर एखादी संख्या इकडे भागाकारात आहे तर इकडे गेल्यावरती गुणाकारात, किंवा गुणाकाराचं भागाकार, गुणाकाराचं भागाकार आणि भागाकाराचं गुणाकार, अधिकचं वजा, वजाचं अधिक. फक्त हे नियम लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. समजते. फक्त लक्षात ठेवा का या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि या बेसिक गोष्टी, हे जे नियम तुम्हाला सांगितले मित्रांनो, हे पाठांतर करा. हे तुम्हाला पुढे अप्लाय करावं लागणार आहे. समजते. हे तुम्हाला पुढे काय करावं लागणार आहे, अप्लाय म्हणजे वापरावेच लागणार आहे मित्रांनो. बघा समजते. समजा 1-2 उदाहरणं घेऊया. आता बघा समजा आपण उदाहरण घेतले 1/6 y बरोबर 2. अशा प्रकारचे उदाहरण घेते. आता डिटेल मध्ये मी उदाहरणं घेणारच आहे, पुढे व्हिडिओ मध्ये मी सगळं जे काही सिलेबस वाईज ना तुम्हाला घेणार आहे. फक्त आज बेसिक आपण बघणार आहे, पूर्ण घेणारच आहे. समजा y ची किंमत काढायची, मग ही संख्या इकडे भागाकारात आहे. बरोबर आहे. इकडे काय भागाकारात आहे, तर इकडे गेल्यावर काय होणार, तर बघा भागाकाराचा काय होतो, इकडे गेल्यावरती गुणाकार होतो. म्हणजे याचा अर्थ इकडे राहणार y 1 गुणिले y तसाच, हा 2 तसाच, हा इकडे भागाकारात, इकडे गेले गुणाकारात, म्हणजे 2 गुणिले 6. मग y ची किंमत मित्रांनो आपल्याला भेटणार आहे 6 दुने 12 किंवा बेसक 12. समजते. फक्त अशा प्रकारे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे.
बस एवढं फक्त लक्षात ठेवा, हे बेसिक नियम आहे, तुम्हाला याच्यावरती कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, फायनली आपण बेसिक गणित मध्ये आपण जे गुणाकाराचे असेल, बेरजेचे असेल, भागाकाराचे नियम असेल, वजाचे नियम असेल, ते सगळं आपण बघितले आणि पेपर 1 आणि 2 साठी पूर्ण येणार आहे. मग आता बघा मित्रांनो, तुमचं सर्वांचं आभार आहे आणि मित्रांनो सगळ्यांनी सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, नेक्स्ट विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर पूर्ण मी सोडून घेणार आहे आणि जो सिलेबस माझ्याकडून होणार आहे तो पूर्ण मी प्रयत्न करणार आहे का तुमच्या समोर ठेवण्याचा. ठीक आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करा, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि जे काही अपडेट असेल ते तुम्हाला नक्कीच मी देणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये या बेसिक मध्येच आता अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार हे आपण बघणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा. भेटूया मित्रांनो, तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय महाराष्ट्र.